मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा गावात उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 अंतर्गत 9 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून तो औपचारिकरित्या कार्यान्वित करण्यात आला आहे। हा प्रकल्प सुमारे 40 एकर शासकीय जमिनीवर साकारण्यात आला असून त्यातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 33 केव्ही सबस्टेशनला जोडण्यात आली आहे। या सौर प्रकल्पाचा थेट फायदा मुरंबा, शिवन, दहातोंडा, किनखेड या गावातील 2800 शेतकऱ्यांना मिळणार आहे। या भागातील कृषी फीडरवर आता दिवसा सलग 8 तास वीज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। ऊर्जेची ही सुविधा शाश्वत शेतीच्या दिशेने एक ठोस पाऊल मानली जात आहे। या सौर प्रकल्पाचे उद्घाटन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी प्रभारी अधीक्षक अभियंता अजित दिनोरे तसेच अभियंते गोरखनाथ सपकाळे, अभियंता रावसाहेब नंदकिशोर राऊत, प्रशांत ठाकरे, भूषण कोकाटे तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। मुरंबा एक ऐतिहासिक गाव आहे आणि पद्मश्री पद्मभूषण विजय भटकर साहेबांचे गाव आहे आणि या गावामध्ये आज 4 मेगावॅट आणि 5 मेगावॅट असे 9 मेगावॅटचे मुख्यमंत्री कृषी वाहिनीच्या कामाचं जे सौर ऊर्जेचं काम आहे कंप्लीट झालं आहे आणि दिवसा शेतकऱ्याला वीज भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि वाढती विजेची मागणी जे होती त्याच्यावर मात करण्यासाठी हे काम कंप्लीट झालं आहे आणि आज याचं लोकार्पण केलं आहे। याचा मला मनश्री आनंद आहे। हे जे 9 मेगावॅट जे वीज निर्मिती होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना सूर्य निघाल्यापासून सकाळी तर सूर्य अस्त होईपर्यंत दिवसात कृषी पंपासाठी वीज भेटणार आहे। जो रात्री विजेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमावा लागले, अपंगत्व आलं होतं, कोणाचे अपघात झाले, आता हे थांबणार आहे। आणि आज उमा माता इथं आहे, पाणी भरपूर या भागामध्ये आहे, पण विजेमुळे सिंचनाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे। आता दिवसा विजेमुळे या भागातले शेतकरी आपली शेती वलिताखाली आणतील आणि सुखी संपन्न होतील आणि आपली GDP वाढणार आहे मूर्तिजापूर मतदारसंघाची देशाची। आणि खास करून जो नदी जो प्रकल्प आहे वैनगंगा पैनगंगा काय नळगंगा, हा प्रकल्प आपल्या भागातून चाललेला आहे आणि त्याचं उमामध्ये बी एक स्रोत आहे पाणी भरण्याचं आणि इकडला खालच्यासाठी आपण मी सभागृहात बोललो होतो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं होतं। तर आता पाणी भरपूर आहे, विजेची जो त्रुटी होती कारण जीवनात नाही, आता विजेशिवाय आपलं जीवनच अधुरं आहे। आज ते वीज पूर्ण होणार आहे आणि सांगताना आनंद आहे। जिल्ह्यात सगळ्यात जास्त या सौर वाहिनीचे काम माझ्या मतदारसंघात आहे, सगळ्यात जास्त जमीन मी दिलेली आहे। मी महादेव तर नाही पण नंदी जरूर आणि नंदीचं काम आहे सगळं काम वाहून नेणे करून घेणे, तर ते काम करण्याचा मी प्रयत्न करून राहिलो। शेवटी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी विकासाच्या म्हणजे चरख्याचे 2 चाक आहे, पण कोणी कोणाला डावलून जर काम करत असेल तर ते चांगलं नाही, म्हणून मी त्यांच्यावर राग व्यक्त केला। एकूण 204 मेगावॅटचे प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग लिमिटेड हैदराबाद यांच्याकडनं चालू आहे। आपल्याकडे याकरता आपण एकूण 43 सिस्टमला आपण ते फिडिंग करणार आहे आणि त्याकरता पण 63 जागा आपण त्याकरता घेतल्या आहे। त्यापैकी आतापर्यंत 204 पैकी आतापर्यंत आपण 40 मेगावॅटचे प्रकल्प चालू केले। आपल्याकडे टोटल जिल्ह्यामध्ये 77 सबस्टेशन आहे, तसे उपकेंद्र आहे। त्यापैकी आपण 43 उपकेंद्र असं ठिकाणी देत आहे ज्या ठिकाणी कृषी पंपाचा रोड आहे, त्या कृषी पंपाचा पूर्ण भाग आहे। त्यामध्ये काही शहराचे सबस्टेशन वगैरे कुठे कव्हर केले नाही आपण। ज्या ठिकाणी कृषी पंप त्या ठिकाणी सप्लाय देणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्याकरताच आहे। याचा उद्देशच आहे महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजनेचा विषय नाही, ज्या ठिकाणी कृषी पंप आहे त्याला दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणूनच ही सौर पंपावर राबवत आहे। एवढंच नाही, तर काही ठिकाणी जर का आपल्या क्षमता वाढवा करायची असेल तर ते सुद्धा आपण करत आहे, पण ते सगळे कृषी पंप ज्या ठिकाणी कृषी पंपाचा भार ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण करत आहे आणि सौर पंप सगळे ज्या ठिकाणी कृषी पुरवठा आहे त्या ठिकाणी आपण सौर पंप उदाहरण